अंडर वॉटर मर्चंट नेव्ही व एअरलाइन हेलिपॅडमध्ये प्रशिक्षणासह नोकरीची सुवर्णसंधी. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, नाशिक रोड, क्युशा गोल्ड कंपनी, आशिया पॅसिफिक ट्रेझर आयुथाया मॉनेस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने अंडर वॉटर मर्चंट नेव्ही व एअरलाइन हेलिपॅड भव्य भारती व भारती पूर्व प्रशिक्षण चर्चासत्र शिबिर गुरुवारी नाशिक रोड येथील संभाजीनगर भोरमळा रेल्वे ट्रॅक्शन समोर एकलहरा रोड येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम क्युशा गोल्ड कंपनीचे संचालक डॉक्टर रोहित पिसाळ सरांसोबत इटलीहून आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनिया अँड्रे आदी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवर तथा क्युशा गोल्ड कंपनीचे संचालक डॉक्टर रोहित पिसाळ, इटलीहून आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनिया अँड्रे, शाळेचे संचालक नितीन डांगळे, मुख्याध्यापिका योगिता थोरात आदींच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आला. भारतातील मुंबई येथील समुद्रातून सोने काढणारी क्युशा गोल्ड कंपनी ही देशभरात आणि जगभरात नावलौकिक अशी कंपनी असून या कंपनीचे संचालक डॉक्टर रोहित पिसाळ हे मूळचे महाराष्ट्र नसून महाराष्ट्राच्या बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज रोजी पुढे सरसावले. त्याच अनुषंगाने बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजित नोकरी आणि नोकरीपूर्व प्रशिक्षण चर्चासत्र शिबिरात उपस्थित असलेल्या युवक युवतींना त्यांच्या कंपनीत असणाऱ्या विविध नोकरींच्या संधीबाबत आणि समुद्रातून सोने काढण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण या संदर्भात युवक युवतींना मार्गदर्शन केले आणि संवाद साधून चर्चासत्रातून प्रश्नांचे निराकरण केले. दरम्यान 1000 युवक युवतींनी अर्जाची नोंदणी केली असून या युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासोबतच शिका आणि कमवा याप्रमाणे 8 महिन्याच्या प्रशिक्षण कोर्समधून नोकरीही करता येणार आहे. हा कोर्स सर्टिफिकेट कोर्स असून जगातील समुद्रातून सोने काढणाऱ्या कंपनीत भविष्यात या कोर्सच्या माध्यमातून नोकरीची दारे खुली होतील असेही डॉक्टर रोहित पिसाळ यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. या प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनिया अँड्रे यांनी या उपक्रमाला आणि शाळेला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळेचे संचालक नितीन डांगळे सर, मुख्याध्यापिका योगिता थोरात, शालेय समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, सेवानिवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर अंबादास मुतोंडे, मुख्याध्यापिका दीप्ती सोनवणे, आरती डांगळे, शिक्षिका शिल्पा अहिरे, मिलिंद शिरसाट, मयुरी ठोके, कल्याणी कटारे, सुषमा उबाळे, वैशालते जाधव, मिलिंद जाधव, राजेश जाधव, सिद्धार्थ इंगोले, अर्चना जाधव, मीना गांगुर्डे, अशोक जगताप, सोनाली मोरे, अरुण भद्रांगे, अनिताताई कांबळे, चंद्रप्रभा केदारे, रिपोटे काका, कोमल कर्डक, राजेश्वरी जाधव, प्रतीक्षा साळवे, उज्ज्वला जाधव, स्वाती वडाळकर मॅडम, साक्षीबुवा मॅडम, सुनीता शिंदे, सुचित्रा गांगुर्डे, मिलिंद देहाडे, भारतीय बहुजन सेनेचे प्रशांत घोडेराव, अविनाश गायकवाड, जितेंद्र साळवे, मुकुंद आव्हाड, गणेश लोखंडे, अनिल मोरेसाहेब, प्रशांत राव आदी मान्यवर नागरिक तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पहिल्यांदा एव्हिएशन कोर्सेस उभे करतोय. एकतर आपण अंडर वॉटर पण करतोय आणि हेलिपॅडचे पण आपण कोर्सेस स्टार्ट करतोय इथे. म्हणजे हा माझ्या बाबासाहेबांचा समाज समुद्राच्या तळापासून आकाशापर्यंत हा झेप घेणार आहे आणि ही सुरुवात मी नाशिकमध्ये करतोय. नानाजींना भेटलो मी, म्हणजे त्यांच्याकडे एवढा अभ्यास आहे, एवढं काहीतरी सांगण्यासारखं असतं, पण येणाऱ्या जनरेशन पर्यंत पोहोचत नाही. तर आता त्या मागच्या जनरेशननी आणि ह्या जनरेशननी एकत्र प्लॅटफॉर्मवर आम्ही आज आलेलो आहोत. म्हणजे आमचं काल आणि आज आम्ही दोघे एकत्र इथे आहोत आणि जर हे दोघे एकत्र आले तरच आपण समाज घडवू शकतो. नेहमी माझं इंट्रोडक्शन दिलं जातं. आता पण मॅडम म्हणाले की 2 नंबरची कंपनी, तर माझी कंपनी 2 नंबरची नाही आहे मॅडम. कारण लोकांना वाटतं गोल्डचा व्यवसाय म्हणजे हा काहीतरी 2 नंबरचाच असतो. ते फक्त तुमच्या अमिताभच्या पिक्चरमध्ये अपमान करतात आपण आरक्षणासाठी. आणि मी आता त्या आरक्षणावर जात नाही, कारण आरक्षण कोणी घेऊ द्या आपल्यालाच त्रास होतो. मग ते आरक्षण कोणाचंही असू द्या,
मग लगेच आम्ही रस्त्यावर उतरतो, म्हणजे आमचा काही संबंध नसतो त्याच्याशी. म्हणजे मी कधीही कुठला, म्हणजे तो ख्रिश्चन म्हणा, सिख म्हणा, हे त्या आरक्षणासाठी दुसऱ्याला मदत करायला जात नाहीत. आपण मात्र त्या स्टेजवर जाऊन बसतो. आपल्याला कामधंदेच नाही आहेत. पहिलं आपलंच फाटलेलं आहे, आपण ते बघायचं सोडून आपण बाकीच्या गोष्टी बघत बसतोय. मी हे कोर्सेस स्टार्ट करतोय, हे 8 महिन्याचे कोर्सेस असणार आहेत आणि सगळ्यामध्ये पर मंथ आम्ही 10,000 घेणार आहोत. 80,000 म्हणजे तुमचं फीज होईल. तर मला माहिती आहे आपल्या लोकांना ते 10,000 भरायला पण अवघड होईल. तर तुम्ही 10,000नी ॲडमिशन घ्या आणि माझ्याकडे तुम्ही पार्ट टाईम जॉब करा. मी तुम्हाला 20,000ची सॅलरी देतो. 10,000 हर महिन्यामध्ये मी डिडक्ट करेन आणि 10,000 तुम्ही स्टायपेंड तुमच्या घरी घेऊन जा. आणि 8 महिन्यानंतर आय गॅरंटी यू जॉब इन माय कंपनी. मी माझ्या समाजाशिवाय दुसरीकडे मला व्यवसाय करायचाच नाही. जसं मी बुद्धिझम अर्बन पण उभी केली, ऑफ द बुद्धिस्ट, फॉर द बुद्धिस्ट अँड बाय द बुद्धिस्ट. मला दुसऱ्याशी काही घेणं देणं नाही, मला त्यांचा रागही नाही आहे. पण सगळ्यात पहिलं मी माझ्या घरातलं बघणार, माझ्या घराचं बघायचं आहे, मग मी नंतर दुसऱ्यांचं बघेन. म्हणून तुम्ही सगळ्यांनी इथे मला फक्त तुम्ही इथे येऊन हाय हॅलो करून फोटो काढून नको, मला तुमच्या सगळ्यांचे ॲडमिशन्स हवेत आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे की आपण पण जसं कसं मार्टिन लुथर किंग म्हणाले होते दॅट आय हॅव अ ड्रीम. तो हे नाही म्हणाला की आय हॅव अ प्लॅन, आय हॅव अ स्ट्रॅटेजी. ही सेड आय हॅव अ ड्रीम. की एक मिनटं, उद्या शुक्रवारी आपलं स्वतःचं हेलिपोर्ट उभं राहत आहे मुंबईमध्ये आणि त्या हेलिपोर्टचं नाव आहे नमो तस्स. तर ही आपली पहिली सेवा फ्रॉम मुंबई टू शिर्डीच होणार आहे, म्हणजे नाशिकमध्येच येणार आहे. ठीक आहे, पण ते हेलिकॉप्टर त्या एअरलाईन्सचं. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थाडी.